नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपले वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता याच्या अगोदर आपण 4 पार्ट बघितलेले आहेत, बरोबर. 4ही पार्ट तुम्ही बघून घ्या, ते प्लेलिस्ट मध्ये आपल्याला दिलेले आहेत. कारण की जेव्हा तुम्ही ते 4 पार्ट बघसाल त्याच्यानंतर जो 5वा पार्ट आहे तो तुम्हाला अजून सोपा जाईल. आलं लक्षात? तर आजचा आहे पार्ट 5. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा आता बघा, हॅपनिंग एव्हरी इयर म्हणजेच काय, दर वर्षाला ती गोष्ट घडणे. आलं लक्षामध्ये? तर त्याला काय म्हणतो आपण अॅन्युअल. बरोबर, म्हणजेच काय, वार्षिक. बरोबर, हॅपनिंग एव्हरी इयर म्हणजेच काय, अॅन्युअल म्हणजेच मराठीमध्ये वार्षिक. आता एक्झाम मध्ये कसं येईल आपल्याला, हॅपनिंग एव्हरी इयर असं असेल. बरोबर, खाली 4 ऑप्शन असतील, त्याच्यामध्ये कुठेतरी आपला अॅन्युअल वगैरे दिलेलं असेल आणि ते अॅन्युअल काय असेल आपलं ऑप्शन असेल. आलं लक्षात? एक्झाम्पल बघा, We attend the annual festival every year. म्हणजेच काय, आम्ही दरवर्षी जे अॅन्युअल फेस्टिवल आहेत, जे अॅन्युअल त्याला म्हणता येईल काही सण आहेत, बरोबर, तर ते काय करतो आम्ही अटेंड करतो. असा सेंटेन्सचा काय अर्थ होतो. पुन्हा एकदा सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे का? नाही. सेंटेन्स फक्त समजण्यासाठी लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, फक्त हॅपनिंग एव्हरी इयर असं एक्झाम मध्ये असेल. आलं लक्षात? आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन असेल, त्याच्यामध्ये जेव्हा अॅन्युअल असेल तर अॅन्युअल काय असेल आपलं आन्सर असेल. एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? आता बघा, नेक्स्ट आहे सिग्नेचर ऑफ सम इम्पॉर्टंट पर्सन इन हिज ओन हँड रायटिंग. म्हणजेच काय, एखाद्याची साईन. बरोबर, एखाद्याची साईन म्हणजे काय, तो पर्सन कसा आहे, तो व्यक्ती कसा आहे, व्यक्ती कसा महत्वाचा व्यक्ती आहे, त्याने जी साईन केलेली आहे स्वतःच्या हाताने. बरोबर, स्वतःच्या हाताने, ते स्वतःच्या हँड रायटिंगने, तर त्याला काय म्हणतो आपण ऑटोग्राफ. आलं लक्षात? एक्झाम मध्ये कसं दिलेलं असेल, सिग्नेचर ऑफ सम इम्पॉर्टंट पर्सन इन हिज ओन हँड रायटिंग. ऑप्शन असतील, ऑप्शन मध्ये खाली ऑटोग्राफ असेल आणि ऑटोग्राफ काय आपलं आन्सर असेल. आलं लक्षात? मराठीमध्ये त्याला काय म्हणतो ऑटोग्राफला, प्रसिद्ध माणसाची स्वाक्षरी. बरोबर, प्रसिद्ध माणसाची स्वाक्षरी. एक्झाम्पल बघा, द सेलिब्रिटी साइन्ड माय बुक विथ अ क्विक ऑटोग्राफ. म्हणजेच काय, एखादा सेलिब्रिटी असेल, त्याने काय केलं, साईन केलं माझ्या पुस्तकावर. बरोबर, कसा, विथ क्विक ऑटोग्राफ म्हणजे लगेच त्याने काय केलं, साईन केली माझ्या पुस्तकावर. असा काय सेंटेन्सचा अर्थ आहे. पुन्हा एकदा, सेंटेन्स लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात काय ठेवायचं फक्त आपल्याला, सिग्नेचर ऑफ सम इम्पॉर्टंट पर्सन इन हिज ओन हँड रायटिंग असं असेल तर त्याला काय म्हणू आपण, ऑटोग्राफ. आलं लक्षात? आता बघा, नेक्स्ट आहे अन असेंब्ली ऑफ हिअरर्स. म्हणजेच काय, जे ऐकणारे लोक आहेत. बरोबर, जे ऑडियन्स बसलेले आहे. बरोबर, जे लोक बसलेले आहेत एखाद्या सभागृहामध्ये म्हणता येईल, तर त्याच्यामध्ये जे लोक ऐकणारे असतात. बरोबर, तर त्यांना काय म्हणतो आपण, ऑडियन्स म्हणतो. अन असेंब्ली ऑफ हिअरर्स म्हणजेच काय, ऑडियन्स, मराठीमध्ये श्रोते. आलं लक्षामध्ये? म्हणजे ऐकणारे लोक. आलं लक्षात? एक्झाम्पल बघा, The audience laughed at the jokes. जोक म्हणजेच काय, जे ऑडियन्स आहे, जे लोक, जे श्रोते बसलेले आहेत, तर ते हसलेत कशावर, एका जोकवर. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. सेंटेन्स लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. लक्षात का ठेवायचं आहे फक्त, अन असेंब्ली ऑफ हिअरर्स म्हणजेच काय, ऑडियन्स. असेंब्ली ऑफ हिअरर्स म्हणजेच काय, ऑडियन्स. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, अ स्पीच मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन. बरोबर, अ स्पीच मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन, तर त्याला काय म्हणतो आपण, एक्सटेम्पोर. बरोबर, एक्सटेम्पर. आलं लक्षामध्ये? अ स्पीच मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन म्हणजेच काय, एक्सटेम्पोर. आलं लक्षात? म्हणजेच काय, आता बघा, आपण काय करतो शाळेमध्ये, कधी नाही का आपल्याला भाषण देण्यासाठी उभं करतात शाळेमध्ये, आणि त्याच्या अगोदर आपली काही तयारी असते का? नाही. म्हणजे आपण काय, अचानक जातो भाषण देण्यासाठी आणि आपण भाषण देतो, तर त्या भाषणाला आपण काय म्हणू, एक्सटेम्पोर म्हणू. आलं लक्षामध्ये? काय म्हणू, एक्सटेम्पर. म्हणजेच काय, पूर्वतयारी न केलेला. आलं लक्षामध्ये? एकदम सोपं आहे, काही म्हणजे असं अवघड नाही त्याच्यामध्ये. एक्झाम्पल बघा, His extempore performance was impressive. बरोबर आहे. म्हणजेच काय,
त्यानं पूर्वतयारी केली होती का भाषणाची? नाही. तरी पण त्याचा जे परफॉर्मन्स होता तो कसा होता? इम्प्रेसिव्ह होता, म्हणजे छान होता, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. लक्षात ठेवायची गरज आहे का सेंटेन्स? नाही. लक्षात ठेवायचं आहे फक्त अ स्पीच मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन असं असेल तर त्याला काय म्हणू आपण? एक्सटेम्पोर. आलं लक्षात? आता बघा नेक्स्ट आहे दॅट विच कॅनॉट बी बिलीव्ड. बरोबर, दॅट विच कॅनॉट बी बिलीव्ड म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे एखादी कामगिरी केली आणि आपल्याला वाटतं अरे यार तू ते करू शकत नसता पण तू केलंस लक्षामध्ये. तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो? इनक्रेडिबल. दॅट विच कॅनॉट बी बिलीव्ड. बरोबर, तर त्याला काय म्हणू आपण? इनक्रेडिबल. आलं लक्षात? मराठीमध्ये त्याला काय म्हणू आपण? अविश्वसनीय. बरोबर, दॅट विच कॅनॉट बी बिलीव्ड तर त्याला काय म्हणतो? इनक्रेडिबल. आणि मराठीमध्ये अविश्वसनीय. एक्झाम्पल कसं होईल? She has an incredible talent for music. She has an incredible talent for music. म्हणजेच काय? तिचा जो टॅलेंट आहे कशामध्ये? म्युझिक मध्ये, तर तो कसा आहे? इनक्रेडिबल आहे, अविश्वसनीय आहे, असा काय सेंटेन्सचा अर्थ. पुन्हा एकदा सेंटेन्स लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात का ठेवायचं आहे? दॅट विच कॅनॉट बी बिलीव्ड असं असेल तर इनक्रेडिबल. आलं लक्षात? तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. बरोबर, काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरोबर, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.